नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड साठी सराव प्रश्नपत्रिका भाग 5 बघणार आहोत. आधीचे जर 4 भाग बघितले नसेल तर बघून घ्यायचे आहे. IBPS पॅटर्ननुसार प्रश्न घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 पर्याय घेऊन मराठी व्याकरण बघणार आहोत. नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. वात या शब्दाचा अर्थ काय? काय आहे वात या शब्दाचा अर्थ? तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. वारा हा असा अर्थ होतो वात या शब्दाचा. नेक्स्ट दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. डॅश डॅश साली मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. तर हे या ठिकाणी कोणत्या साली भरलेले होते अधिवेशन? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी आहे. तर 1938 साली हे संमेलन भरलेले होते. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकत आहात. पंचारती या शब्दांत कोणता समास आहे? याच्यामध्ये कोणता समास झालेला तुम्हाला बघायला भेटतो? तर पर्याय क्रमांक ई आहे. तर द्विगु समास हे योग्य उत्तर आहे. आता 5 पर्याय घेतलेले आहेत IBPS पॅटर्ननुसार. असाच सराव तुम्हाला करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय, गटात न बसणारा शब्द ओळखा. हे 4 शब्द दिलेले आहे. याच्यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे विनोद हा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. बाकी सर्व या ठिकाणी आश्चर्य विचाराची गोष्ट आहे आणि नवल हा एक हसण्यावारी गोष्ट आहे म्हणजे गटात न बसणारा शब्द तो आहे. तर या ठिकाणी बघितलं तर 5व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. प्रमाण लेखनानुसार कोणता शब्द बरोबर आहे? तर औद्योगिकरण हा शब्द दिलेला आहे. याच्यापैकी कोणता शब्द बरोबर आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ई आहे. बघू शकता हा जो औद्योगिकरण हा शब्द आहे हा बरोबर शुद्ध शब्द असलेला तुम्हाला बघायला भेटेल. आता काही मुले बोलतील की हे प्रश्न घेतलेले आहेत हे पुस्तक कोणतं आहे? या पुस्तकाबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देऊन देतो. हे पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून बघू शकता. हे स्मार्ट स्टडीचे एकदम बेस्ट पुस्तक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 पर्याय घेऊन IBPS पॅटर्ननुसार बनवलेले एकदम सर्वात बेस्ट पुस्तक आहे. या पुस्तकाच्या घेतल्याच्यानंतर तुम्ही चांगले स्कोर करू शकता. आता हे पुस्तकाचे हे अत्यंत जे प्रसिद्ध पब्लिकेशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे याचे लेखक आहेत विठ्ठल नागनाथ राऊतवार हे याचे लेखक आहेत. याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला किती प्रश्नपत्रिका भेटतील? तर 25 ते 30 सराव प्रश्नपत्रिका भेटतील आणि सर्व विषय याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. सोबतच IBPS पॅटर्ननुसार 5 पर्याय या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता येथे या पुस्तकाची किंमत दिलेली आहे 295 रुपये. 295 रुपये या पुस्तकाची किंमत दिलेली आहे. परंतु ऑनलाईन आणि फ्लिपकार्ट ऑनलाईन किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही एकदम डिस्काउंटमध्ये 200 रुपयापर्यंत तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकत आहात. आता राहिला प्रश्न. आता बाकीच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. आपले जे राहिलेले आहेत ते आपण अगोदर किती प्रश्न 5 प्रश्न घेतलेले होते. आता या ठिकाणी पुढील प्रश्न घ्यायला सुरुवात करूयात. 6वा प्रश्न आहे बघू शकता. आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक कोण आहेत? या लेखाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. अरविंद जगताप हे आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी श्री जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला? कोणत्या साली झालेला आहे यांचा जन्म? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1932 साली झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सारी खोटी नसतात नानी कवितेतील या शब्दांचा योग्य अर्थ सांगा. काय होतो या 4 शब्दांचा अर्थ? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. सगळे लोक फसवे नसतात असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन. गाळलेल्या जागा भरा. सावळा ग डॅश डॅश रत्नपंचमी झोपतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आहे. तर रामचंद्र सावळा ग रामचंद्र असं याचं उत्तर
होईल. पुढील या ठिकाणी प्रश्न आपण बघूयात. 1 मिनिट. ठीक आहे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न आपण बघत आहोत. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी, व्यापक हा संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुखलोलूप झाली काया म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक सी असा अर्थ होतो. असेच प्रश्न IBPS विचारते. तर सुख भोगावयाची सवय लागते अशा प्रकारचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजे काय म्हटले जाते त्याला? तर पर्याय क्रमांक 1 मिनिट. या प्रश्नावरती थोडा डाऊट आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाला कव्हर करून घेऊयात, कारण याला बघायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, क्लिअर झालेला आहे. पर्याय क्रमांक याचं उत्तर ई आहे. ई पर्याय क्रमांक ई बघू शकता. तर व्यतपत्ती असे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, जर्नी आजर्व तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, डॅश डॅश सोडू नये, कदा काळी. काय होईल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. पुण्यमार्ग असे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रश्न आपण बघायला सुरुवात करूयात. काय प्रश्न आहे? पुढील प्रश्न, खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ई याचं पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. बघू शकता, आसावरी काकडे याचे लेखक आहेत, कवयित्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, अडेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा. या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. डी, पर्याय क्रमांक डी बघू शकता, आपलाच हेका चालवणारा त्याला अडेल तट्टू असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व विश्वची व्हावे सुखी हे महाराष्ट्रातील कोणत्या संतांनी लिहिलेले आहे? हे वाक्य कोणत्या संतांनी लिहिलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी, संत ज्ञानेश्वर यांनी हे वाक्य लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्यामसुंदर या शब्दात कोणता समास आहे? तर पर्याय क्रमांक सी, कर्मधारय समास योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, एट, रुबाब, डौल, चैन गटात न बसणारा शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. चैन हा गटात न बसणारा शब्द आहे, बघायला भेटेल. नेक्स्ट, गाजर पारखी असणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. 1 मिनिट. पर्याय क्रमांक सी, कसलीच पारख नसणे त्याला गाजर पारखी असे देखील आपण म्हणतो. नेक्स्ट, मॅनिफेस्टो या इंग्रजी शब्दाला मराठी निशब्द कोणता? प्रतिशब्द कोणता आहे मॅनिफेस्टो? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे बी, जाहीरनामा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खोद आणखी थोडेसे याचे जे कविता आहे याचे पुढील वाक्य कोणतं आहे असे त्यांनी विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक ई उत्तर आहे. खाली असतेच पाणी असे उत्तर आहे. नेक्स्ट, कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे? तर कोट्याधीश हा शब्द दिलेला आहे. याच्यापैकी कोणता अचूक शब्द आहे? कोणता शब्द बरोबर आहे? पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. तर कोट्याधीश असा योग्य आहे. नेक्स्ट, डॅश डॅश साली मराठी व्युत्पत्ती कशाचे पहिले प्रकाशन झाले? कोशाचे. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. 1946 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही इथे बघू शकता, सहलीला जाताना पुरेसे अंथरूण पांघरून सोबत घ्यावे, वाक्यातील समास ओळखा.
तर पर्याय क्रमांक उत्तर आहे सी, समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, क्योरम या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे गणसंख्या हे उत्तर आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण कव्हर केलेले आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.